करते। पण अजून कशी नाही आली ग ललिता? अगं हो ना, अगं तिची धाकटी सून पण दिसत नाहीये। हो, ती तिची तयारी करते म्हणे। पण एवढा उशीर आणि हळदी कुंकवाला एवढा वेळ? किती वेळ बसायचं ग? ललिताचं नेहमीच झालंय। हो ना, ती वेळ वाट बघायची। आई ही हेअरस्टाईल चांगली दिसते, अशा बाहेर जाऊ शकताय तुम्ही। माझ्या मैत्रिणींनी विचारलं तुझे लांब केस काय झाले तर काय सांगू मी स्वानंदी? आई तुम्ही ना खरं सांगून टाका। हो, कारण खोटं ना कधीतरी बाहेर पडतंच। त्यापेक्षा नेहमी खरं बोला। आणि आई तुमचे लांब सडक केस तुमची ओळख होण्यापेक्षा तुमचा खरेपणा तुमची ओळख होऊ दे। स्वानंदी मला नाही जमणार अगं हे। आई खरं बोलणं ना सगळ्यात सोपं असतं, फक्त ना मनाची तयारी असायला हवी। अगं तीच तर होत नाहीये ना माझी। ललिताबाईला खूपच वेळ होतोय नाही? हो ना, स्वानंदी पण नाही आली अजून। बाबा, आई अजून आली नाहीये। नील बराच वेळ झाला गेलाय। काय झालं असेल, आपण जाऊया? नाही नाही, थांबा, गेला ना इंद्रनील, येईल, तयार होत असेल, येईल। वाट बघतायत। विम्मी, तू जाऊन विचार ना कुणाला तरी। अगं कुणाला विचारणार? हा, बघतेस ना काय गोंधळ करून ठेवला इथे ते। मला वाटतं इंद्रनील आताच गेलाय तिला बघायला। एक मिनिट, मी ललिताच्या जाऊबाईंना विचारून येते। हो सर, विचार। बहिणी, हो ललिता कुठे आहे? किती उशीर झालाय? हो म्हणजे येतच असेल इतक्यात। हा नाही तसं नाही, म्हणजे तिने कधी आम्हाला असं निग्लेक्ट नाही केलंय ना। हो, अगदी 4-4 वेळा अगत्याने फोन करून बोलावते आम्हाला। हो खरं आहे। काय चाललंय? तुला तरी काही माहितीये का? नाही हो, हे जरा जास्तच होते बाई। मला फक्त ललिताला त्रास द्यायचा होता, इथे तर सगळेच त्रासले। कंटाळला असाल ना खूप? हो ग, पाठ दुखायला लागली आता माझी। कंटाळा नाही आला बच्ची आत्या, पण थोडस अवघडल्यासारखं झालंय। आणि जुईली पण घरी एकटी आहे ना। हो, पण मला कंटाळा आलाय। किती वेळ असं पुतळ्यासारखं बसून राहायचं? मी स्वानंदीला फोन करू का? कर लवकर। काय कर? नाही, फोन नाही करायचं।